जय श्रीराम. आज आपण एकाच कुळासाठी भगवंतांनी 3 अवतार कसे घेतले हे आपण ऐकणार आहोत. कश्यपाला ती दुसऱ्या नंबरची पत्नी होती दिती. त्या दितीपासून 2 राक्षस उत्पन्न झाली होती, 2 दैत्य उत्पन्न झाले. ते 2 दैत्य म्हणजे कोण? हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप. हे 2 मुलं दितीपासून जन्माला आले. एवढे उन्मत्त होते. ह्या दोन्ही राक्षसांनी ह्या सृष्टीला सळो की पळो केलं होतं. त्यातला जो हिरण्याक्ष आहे, तो हिरण्याक्ष याने पृथ्वीला पाताळात घेऊन गेला होता. त्या पृथ्वीसाठी सगळ्या देवांनी पुन्हा त्राहिमाम करत भगवान विष्णूंकडे गेले आणि सांगितलं त्या हिरण्याक्षाने त्या पृथ्वीला पाताळात नेलंय, त्याच्यासाठी काहीतरी उपाय करावा. अशा पद्धतीने जेव्हा देवता भगवान विष्णूंकडे गेले तेव्हा भगवान विष्णूंनी, कारण पृथ्वी पाताळात गेली होती, वर कशी आणायची म्हणून शिंग असलेल्या वराहाचं रूप भगवंतांनी घेतलंय. आणि भगवंतांनी अवतार तिथं वराहाचा घेतलाय आणि या पृथ्वीला पाताळातनं काढताना त्या हिरण्याक्षाचा वध करून पाताळातनं काढलेलं आहे. त्या वसुंधरेचं रक्षण केले. पण भगवान विष्णूची पत्नीसुद्धा या पृथ्वीला मानल्या जातं. भगवान विष्णूची पत्नी भार्या रूपाने ही पृथ्वीसुद्धा मानल्या जाते. आणि तिचा उद्धार या पृथ्वीचा भगवान विष्णूंनी वराह अवतारामध्ये घेतला. हा पहिला अवतार. एकाच कुळासाठी घेतलेले 3 अवतारापैकी हा पहिला अवतार. दुसरा अवतार हिरण्यकश्यपूसाठी. कारण हिरण्यकश्यप भक्त प्रल्हादाला एवढा त्रास दिलाय, प्रचंड त्रास दिलाय. म्हणजे भक्त प्रल्हादाने विष्णूची उपासना करू नये म्हणून भक्त प्रल्हादाला अगदी डोंगरावरनं खाली टाकलंय, उखळत्या तेलामध्ये टाकलंय, अग्नीमध्ये होलिकेसोबत दहन करण्याचा प्रयत्न केलाय, अनेक प्रकारे यातना दिल्यात. त्यावेळेस भक्त प्रल्हाद मात्र भगवान विष्णूची उपासना त्यांनी सोडली नाही. शेवटी तो हिरण्यकश्यप भक्त प्रल्हादाला विचारतोय, तुझा भगवंत कशा कशात आहे? तेव्हा भक्त प्रल्हाद म्हणतात, जली स्थली सगळीकडे माझा भगवंत आहे. तेव्हा हिरण्यकश्यपू म्हणतो, ह्यात तुझ्या दिसतोय तर खांबामध्ये तुझा भगवंत आहे का? किंवा भक्त प्रल्हाद म्हणतायत, हो, या खांबामध्ये सुद्धा माझा देव आहे. तेव्हा हिरण्यकश्यपूने त्या खांबाला लाथ मारली आहे आणि त्याच वेळेस कडाडून नरसिंह अवतार भगवंताचा तिथे उत्पन्न झाला. हा दुसरा अवतार. कारण नरसिंहाचा अवतार घेताना भगवंताला का घ्यावा लागला? तर त्या हिरण्यकश्यपूला वरदान होतं, ब्रह्मदेवाने दिलेलं वरदान होतं की दिवसा मरणार नाहीस, रात्री मरणार नाहीस, शस्त्रांनी मरणार नाहीस, अस्त्रांनी मरणार नाहीस, मंत्रांनी मरणार नाहीस, देवाच्या हाताने मरणार नाहीस, दानवांच्या हाताने मरणार नाहीस. अशा पद्धतीने त्याला जे वरदान दिलं होतं त्या वरदानाला सार्थ करण्यासाठी भगवंतानी अर्धा मनुष्य रूप घेतलं, अर्ध देव रूप घेतलं. म्हणजे नर आणि सिंह असं, सिंहाचं एक रूप आणि मनुष्याचं एक रूप असं भगवंतांनी घेतलं. त्याच्यानंतर दिवसाही नाही मारलं, रात्रीही मारलं नाही, सायंकाळी मारले, घरातही मारलं नाही, दारातही मारलं नाही, उंबऱ्यावर मारले हिरण्यकश्यपूला. आणि तिथे हिरण्यकश्यपाचा वध केलाय. भक्त प्रल्हादासाठी दुसरा अवतार भगवान नरसिंहांनी घेतलाय. त्याच कुळामध्ये पुढं भक्त प्रल्हादाचा नातू म्हणजे भक्त प्रल्हादाचा मुलगा विरोचन, त्याचा मुलगा बली, त्या बलीसाठी वामन अवतार भगवंतांनी घेतलेला आहे. या 3 पावलामध्ये जी पृथ्वी मापली आहे, वामन अवतार सुद्धा भगवंतांनी एकाच कुळासाठी हे 3 अवतार भगवंतांनी घेतलेले आहेत. असाच उद्या हा नरसिंह जयंतीचा अवतार आहे. नरसिंह जयंतीच्या दिवशी भगवंताची पूजा करावी. आपल्या घरामध्ये दिवसभर उपवास शक्य असेल तर उपवास करावा, कलश मांडावा, गणपतीचं पूजन करावं, कलशावर तामण ठेवून नरसिंह भगवंताची प्रतिमा ठेवावी, लक्ष्मीची प्रतिमा सोबत ठेवावी. प्रतिमा नसेल तर 2 सुपाऱ्या ठेवून यथाशक्ती त्यांचं पूजन करावं, अर्घ्यपाद्य द्यावं, भगवंताची फुलांनी यथाशक्ती पूजा करावी. अर्घ्य देताना एक मंत्र म्हणायचा आहे. अर्घ्य देताना तुमच्याकडे एखादं पात्र असेल, त्या पात्रामध्ये पाणी, अक्षदा, फूल, सुट्ट नाणं, एखादं फळ घेऊन भगवंताला अर्घ्य प्रदान द्यायला सांगितलंय. अर्घ्य प्रदान केल्यानंतर अनेक प्रकारची पातकं तुमची नाहीशी होतात. कारण भगवान नरसिंह
तुमच्या जीवनामध्ये अनेक अडचणी दूर करतात. कारण भगवंत नरसिंह रूपामध्ये असतील तर आपले सगळे संकट गिळंकृत करतात. म्हणून भगवंताला अर्घ्य प्रदान करावं, भक्तियुक्त अंतकरणाने भगवंताची पूजा करावी. त्यामुळे भगवंत प्रसन्न होऊन तुमच्या सगळ्या अडचणी दूर करतील. भगवंताला अर्घ्य देताना एक विशेष मंत्र सांगितला आहे. तो मंत्र असा आहे, परित्राणाय साधूनां जातो विष्णुर्नुकेसरी ग्रहानार्घ्यम मया दत्तम स लक्ष्मी नृहरे स्वयं. या मंत्राने भगवंताला अर्घ्य प्रदान करावं, म्हणजे आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. जय श्रीराम. माहिती आवडली तर आवर्जून शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय श्रीराम.